माझ्याकडे जनरली असे लोक खूप येतात की बाबा त्यांचं जॉबचं काही होत नाही. मग ते बोलतात की मॅडम माझं लकच नाही किंवा मला मला काही संधीच नाही. तर मग हे वास्तुशास्त्र जे आहे आणि जे ज्योतिषशास्त्र जे तुम्ही म्हटलात, तर हे खरंच मग इथे कसं आपल्याला हेल्प करू शकतं ॲज अ जॉब सीकर? ज्या पाथवर आपल्याला सक्सेसच नाही किंवा जिथे आपलं डेस्टिनीच नाही त्या ठिकाणी जाऊन काही अर्थच नाही. ठीक आहे, तुमच्याकडे येतात, भरपूर लोक येतात जे सांगत असतील की आयटी मध्ये करिअर करायचं आहे. त्यांची जेव्हा कुंडली पत्रिका काढली जाते त्यामध्ये 3 ग्रह खूप इम्पॉर्टंट असतात. पहिला असतो अं, राहू, नंतर बुध आणि शनी. हे तिन्ही प्लॅनेट्सचं काम आहे तुम्हाला आयटी मध्ये सक्सेसफुल करिअर ग्रोथ देणं. आता याच्यामध्ये कसं आहे, बुध म्हटल्यानंतर बुद्धिमत्ता, कम्युनिकेशन मस्ट आहे, राईट? तुम्ही पण सांगत असता की कम्युनिकेशन शिवाय तर काहीच होत नाही, राईट? कम्युनिकेशन मस्ट आहे. मग ज्याच्या कुंडली पत्रिकेमध्ये बुधाचं जे कारकत्व आहे किंवा बुधाचं जे तेज पण आहे, शुभ पण आहे, ते जर असेल तर मग तो तसा व्यक्ती आयटी मध्ये चांगलं करिअर ग्रोथ करतो. सेम कम्स टू शनी सुद्धा. शनी असल्यानंतर माणसं घाबरतात, पण शनी असल्यानंतर फायनान्शियल स्टेबिलिटी खूप चांगली येते. ठीक आहे, तर शनी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे इथे. आणि राहूचं काम आहे कन्फ्युजन क्रिएट करणं. असं आयटी मध्ये मी ऐकले कोडिंग वगैरे पण असते, कन्फ्युजिंग पण असतं. तर राहू असं असतं की तुम्ही कन्फ्युज न करा, फोकस्ड राहा. माझं काम जरी तुम्हाला कन्फ्युजन मध्ये करणं आहे, पण मी तुमची परीक्षा घेत असतो. तर मग तुम्ही फोकस्ड राहा, तुम्ही फोकस्डली करा. राहू म्हटल्याचं धड नाही आहे, फक्त काय म्हणतात त्याला, त्याचं डोकं आहे. ठीक आहे, त्याला डोकं आहे. केतू राहूचं बघितलं तर केतू म्हटल्यानंतर धड येतं आणि राहू म्हटल्यानंतर फक्त त्याचं डोकं येतं. ओके, हेडपार्ट येतं. मग हेडपार्ट म्हटल्यानंतर माणसं ही प्रॅक्टिकली विचार करणारच पाहिजेत. आयटी फील्डमध्ये तुम्ही प्रॅक्टिकली वर्क करणार तरच तुमचं करिअर होणार आहे.